बघा हे आहे माझं जुनंवालं घर. तर बाल्कनीज बघा ना किती मोठी आहे. आज ही जेवढी बाल्कनी आहे ना तेवढं आमचं जुनं घर होतं. मला आता असं वेगळं वेगळं कसं तरी वाटतंय हो, असं जुन्या घरी चाललोय नाही का. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी चालली आहे माझ्या नवीन घरी आणि मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला, है ना. हो, नवीन घराचे काम चालू आहे. येस, तर तर आम्ही तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे कुठपर्यंत आलं काम आहे, कुठपर्यंत आलंय कसं काय तुम्हाला दाखवणार आहे. इकडे बघा ग्रीनरी किती भारी आहे सगळीकडे, खूप मस्त वाटतंय आज इकडे येऊन. आज खूप दिवसानंतर आली आहे मी इकडे आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा काम कुठपर्यंत आलंय, काय चाललंय आपल्या घराचं. सो मग चला, तुम्ही एक्सायटेड आहात का? मी तर खूप एक्सायटेड आहे, खूप जास्त. तर व्हिडिओ पुढेपर्यंत बघा कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो चलो, स्टे आणि ट्यून. तुझं नवीन जुनं घर पण तू आज दाखवणार आहे सगळ्यांना. यस, मी आज माझं जुनं घर तुम्हाला दाखवणार आहे की आमचं जुनं घर कसं होतं. ठीक आहे. छोटंसं सो घर जे होतं ते एकदम जुनं. म्हणजे कसं होतं की छोटं होतं, मोठं होतं, कसं होतं, काय आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो हे आहे माझं घर. काम भरपूर पुढे गेले कारण की मला एवढ्या दिवसापासून बाळामुळे टाइम भेटत नव्हता आणि एवढ्या दिवसानंतर मी आज इथे आली आहे. तर मला विश्वास बसत नाही माझ्या डोळ्यांवरती की एवढं सारं काम कंप्लीट झालंय आणि किती भारी वाटतंय. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत कारण की आमचं जे जुनं घर आहे ना, आम्ही कसे राहायचो सगळेजण आणि काय म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे त्याची स्टोरी एक वेगळीच आहे. ते मी तुम्हाला घर पण दाखवणार आहे, आम्ही कसं सगळे राहायचो, कसं काय नाही, तुम्हाला मी आज सगळं दाखवणार आहे. तो व्हिडिओ पुढेपर्यंत बघा. आणि खूप वेगळं वाटतंय खरंच आज कारण की कसं असतं माहीत आहे का, घर ही खूप मोठी गोष्ट असते. सगळ्यांचं ड्रीम असतं की आधी एक घर पाहिजे आणि गाडी पाहिजे, म्हणजे माणसाचं लाईफचे ड्रीम असतात, सगळ्यात मोठेवाले ड्रीम. जे आज एक ड्रीम कंप्लीट झालंय आणि ते एवढं मोठं झालंय. इकडून या ना, समोरून बघा किती भारी वाटतंय. कंप्लीट नाही झालं, अजून टाइम आहे. इकडून बघा ना, असं किती एकदम मोठं वाटतंय पूर्ण. आणि साईडला बघा किती भारी अशी ग्रीनरी आहे. मेन म्हणजे घर अशा ठिकाणी आहे ना की एकदम स्पेशियस आणि काय म्हणतात ना, एकदम रिलॅक्स वालं आणि एकदम भारी वातावरण पण एवढं भारी, खूप भारी. म्हणजे इथून जर वरून गॅलरीमध्ये थांबलं ना तर इकडचा पूर्ण व्ह्यू असा भारी दिसेल ना. वरती गेलं ना, आम्ही सेकंड फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला जाऊ ना, मग तुम्हाला मी वरून दाखवते की वरून हे सगळं सीन कसा दिसतो. चला, किती मोठं घर आहे, रूम किती आहेत, कसं काय काय आहे, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवूयात आणि कुठं काय काय असणार आहे. ओ तुम्ही या ना व्यवस्थित अजून सांगायला, मला व्यवस्थित कळत नाही अजून सांगायला असं. आता तू लय दिवसातून आली म्हणून तुला माहिती नाहीये कुठं काय आहे. तेच तर तर. ही जी म्हणजे boundary ज्या आहे वेळेस ना, फक्त पाया होता ना, पाया होता त्यावेळेस मी आले होते. आता डायरेक्ट मी आज आली आहे. तर हे जे कॉलम आहेत ना, हे कॉलम इथून इथून तुमची आपली हे कंपाऊंड वॉल आहे आणि इथं गेट आहे. आता आतमध्ये आलं ना, या आतमध्ये, तर हा पोर्च एरिया आहे. इथं गाडी लावण्यासाठी स्पेस आहे. म्हणजे आणि एक कार असं आणि एक बाईक लागू शकते ना, हा, इझिली लागू शकते. तिथून मग इथं एवढीशी कार आहे, कार साठी एवढी इथे बोरिंग घेतलेली आहे. हो, चुकीच्या जागेवर तुम्ही काय म्हणलं होते की चुकीच्या जागेवर झाली बोर, दुसऱ्या अपोजिट साईडला पाहिजे होते पण इकडे झाली आहे ना. तसं काही नाही. आता ठीक आहे, आपण ते मॅनेज करून टाकलं. पाणी पण एकदम भरपूर आहे, फुल पाणी आहे. हे आहे एंट्रन्स. इथं असं मोठं दार येईल, एक 3.5 फुटाचं दार. ही एवढी मोठी खिडकी आहे हा, खरंच. मग तर हवा भरपूर आहे हॉल मध्ये, पूर्ण एकदम चांगली मोठी खिडकी एवढी अशी काढली. खिडकी आहे पूर्ण. हा, आणि हे भारी मोठं दार आहे आहे. हा व्ह्यू, मस्त वाटतंय. आणि हे आतमध्ये. तर आणि मेन हा आहे हॉल. हॉल भरपूर मोठा आहे हॉल. हा, इथं अशी वॉल येईल. पण आता इथून सगळं मटेरियल घेण्यासाठी ही वॉल ओपन ठेवलेली आहे आपण, नाही का. बाकी काय मटेरियल ती लास्टला आपण बिल्ड करू. तर हा हॉल आहे इथं आणि ह्या हॉलवर इथं टीव्ही युनिट येणार आहे. हा, कुठे इथे ह्या यायला? हा, तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये आता व्हिडिओ जेव्हा चालू असेल तेव्हा मी तुम्हाला फोटो दाखवून की आमचं टीव्ही युनिट इकडून आहे ना, इकडून असं लाईट अपोजिट आहे.
तर मग ह्याला टीव्ही युनिट हा टीव्ही युनिट आहे इथं आणि इथं सोफाची अरेंजमेंट असताना अशी. हा हा इथं सोफाची अरेंजमेंट आहे अशी. ओके, म्हणजे किती भारी वाटेल जेव्हा व्हिडिओ चालू असेल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कसं बनवणार आहे. हॉल आमच्या डोक्यामध्ये कसा आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. म्हणजे काही फोटोज आम्ही बघा इथे ऍड करतोय ते तुम्ही बघून घ्या बघा कशा टाईपचे असणार आहेत. सो मग इथे सोफा वगैरे आणि इथं आपण इथं स्पेस करूयात. मेन म्हणजे इथं स्पेस कशाला, म्हणजे तेच पण काम आहे येतं. इथं सिटिंग स्पेस. तू म्हणजे तू अशा आरामशीर इथं बीन बॅग टाकून किंवा काय असं तू बसू शकते. तो नाही, आपण असं स्पेस करू शकतो ना, हे फर्निचर मध्ये करून ह्याला इथं स्पेस म्हणजे बाकीचा ठेवू शकतो असा वाला स्पेस. स्टोरेज. हा स्टोरेज. स्टोरेज हॉलमध्ये नाही करता येणार. इथं तू सिटिंग स्पेस पण करू शकते. म्हणजे इथं जाऊन तू निवांत बीन बॅग टाकून निवांत बसू शकते. आणि मग आता हॉलच्या बाजूला हा आहे एक बेडरूम. तसे 2 बेडरूम आहेत. खाली एक आहे वरती एक आहे. हा खालचा बेडरूम आहे. वरचा कसा बेडरूम आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की तो स्पेशल बेडरूम असेल ना म्हणून. हा तर ही आहे बेड बॅगची वॉल आहे बरं का रेश्मा. ही बेड बॅगची वॉल आहे. इथं पूर्ण बेड बॅगचे जे काही तुझ्या पसंतीने जे काही डिझाईन असतील ते सगळे येतील इथं. आणि मग बाकी इथं 2 मोठे. ही वाली विंडो आहे का? हा ही पण विंडो आहे. पण ही एवढी मोठी ही नाही ना. विंडो आहे बाबा. एवढी मोठी. वाव. पण एवढं आहे की आपल्या घराला ना जेवढे पण मोठे मोठे विंडोज असतात ना ते अजून भारी वाटतात. मस्त वाटतंय. म्हणजे मला वाटलं तुम्ही ऐकलं नाही, पण ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे विंडो ठेवायची मोठ्याला. ही पण बघा भरपूर मोठे मोठे विंडोज आहेत. किती मस्त वाटतंय यार. आता तुझी फेवरेट जागा तुला दाखवतो. माझी फेवरेट जागा आता बघा तुम्हाला दाखवते. माझी फेवरेट जागा किचन. किचन प्रत्येक बायकांचं फेवरेट स्पेस. स्पेस बरोबर. आता एक रेशमाची इच्छा होती की किचन मोठं पाहिजे. तर किचन आहे ना बेडरूम एवढंच किचन ठेवलेलं आहे असं मोठं. तर इथून असं तुझं जो किचन वट्टा आहे. कुठून बनवायचं किचन? मोठा बनवायचं. किचन जेवढं मोठं असेल ना तेवढं जास्त अजून भारी वाटतं. म्हणजे नाही का इथून बघा स्पेस भरपूर दिलेलं आहे. तू तुझ्या हिशोबाने नंतर हे कर किंवा इथूनच तू करू इथून म्हणजे असा वट्टा कारण बनवू की शकते. हा इकडून आपल्याला खिडकी आहे म्हटल्यावरती इकडून इथं किचन पाहिजे ना, म्हणजे गॅस नाही आपण ते हे लावू ना मग है ना. चिमणी लावता येते. पण आता ज्या वॉलवर तू किचन बनवणार वट्टा बनवणार आहे ना त्या वॉलवर आपल्याला खिडकी नाही पाहिजे. कारण की पुढे जाऊन आपल्याला जे आपण फर्निचर मध्ये करायचं आहे ना जे मॉड्युलर किचन ते इथं येणार आहे पूर्ण असं. इथं पूर्ण मॉड्युलर किचनचे येईल. अजून खाली ट्रॉलीज येईल आणि इथं तो वट्टा तर येणारच आहे. आणि इकडे बाथरूम. ओ इकडचा स्पेस हा मोकळा आहे ना आपल्याला. मागचा पूर्ण हा इथलचा हा स्पेस जो आहे ना कुठपर्यंत आपल्याला जागा कुठपर्यंत आहे? पूर्ण पूर्ण मागपर्यंत जागा आहे. एकदम चिटकून आहे का त्यांना? हा म्हणजे भरपूर आहे ना. माग वॉशिंग मशीन वगैरे बसेल की इझिली बसेल. इथं आपल्याला एक छोटीशी वॉल टाकून पार्टिशन करायचं आणि आपल्याला खालून अजून भरून घ्यायचं. भरून घ्यायचं पूर्ण. म्हणजे मागचा स्पेस एकदम मस्त वाटेल. कारण की मेन हे असतं की घाट करता येईल किंवा काय वॉशिंग भांडे वगैरे जास्त असले तर असं घासायला भारी वाटतं. तर आता चलो ऊपर. हे अटॅच वालं बाथरूम. म्हणजे अटॅच नाहीये, सेपरेट आहे. इकडं टॉयलेट आहे आणि इकडं बाथरूम आहे. भरपूर स्पेस आहे मोठा हा पण. आणि मेन म्हणजे ह्या स्पेस पेक्षा ना वरचं बाथरूम वगैरे मोठं आहे. चला वरती जायचं. दमणीचं ज्यावेळेस माणसांचे स्वप्न पूर्ण होतात ना त्यावेळेस म्हणजे वेगळ्याच फिलिंग असतात. मी शब्दांमध्ये मला एक्सप्लेन नाही करता येते. आणि इथं एवढा स्पेस पूर्ण असा आपण काच ठेवणार आहे विंडो की जे सनलाईट पूर्ण घरात. हा घरात नाही म्हणजे स्टेअर्स वर सनलाईट पूर्ण. वाव कसलं स्पेशियस वाटतंय. एकदम मोठं मोठं. ही पूर्ण डिझाईन यांनी फायनल केलेली की घराची डिझाईन कशी पाहिजे. कारण की ज्या वेळेस आता ऑब्व्हियसली ज्या वेळेस पूर्ण कलरिंग पर्यंत म्हणजे एकदम फायनल होईल ना फर्निचर हे ते त्यावेळेस तर आम्ही व्हिडिओ बनवूच हो. पण म्हणजे मला लय भारी वाटून राहिलंय. अरे मेन आता पब्लिकचं चाललं होतं ना सगळं घर कोणतं काय सगळ्यांना कन्फ्युजन होतं म्हणून आपल्याला ते दाखवायचं. आता हे बघा हा वरचा हॉल आहे. हॉल नाही म्हणजे बेसिकली काय शूटिंगचं काम असेल किंवा काय असेल हे सगळं इथं होणार आहे. आणि इथं शूटिंगच्या बेसवर सगळ्या गोष्टी आम्ही डिझाईन केलेल्या आहेत. पुढे तुम्हाला दिसून जाईल सगळ्या गोष्टी की इथं आम्ही शूट कसं करणार काय करणार त्या हिशोबाने एवढा एरिया आम्ही डिझाईन करणार आहे. तर हे मला एक कळत नाहीये. आता ही भिंत म्हणजे आता सपोज
हे असंच आहे का? हे असंच राहणार आहे? इथं बंद होणार का भिंत? नाही नाही, इथं पार्टिशन येणार, पण ते पार्टिशन थोडंसं एक वेगळ्या मॉडर्न वे मध्ये पार्टिशन असणार इथं. कॅप्सूल पार्टिशन बोलतात किंवा आणि हे इथं डोर कसा असणार आहे असं मला कळत नाही. कसं आहे नेमकं हे? हा ओपन स्पेस आहे, इथं डोर नाही. अच्छा, हे पूर्ण ओपन आहे असं? वाव, म्हणजे आपण इथे असं सिटिंग एरिया किंवा असं हे पूर्ण बनवू शकतो. हो. तर हे आहे सेकंड वाला बेडरूम. बघा, हा पण स्पेस खूप मोठा आहे आणि इकडे खिडकी आहे. हा, त्या साईडला खिडकी. तर इकडे आहे खिडकी आणि इकडे पण आहे. इकडे मोठी वाली आहे. हे बघा, इकडे आहे मोठी वाली खिडकी. किती भारी ना. असं इकडून जर व्हिडिओ वगैरे काढायचा असेल, तिकडून सनलाईट येणार समोरून आणि मी असं इथं उभं राहून मस्त व्हिडिओ काढेल खिडकीतून. लय भारी वाटतंय. बघा खाली, किती खालीपर्यंत आहे सगळं. तर बेसिकली इथं खिडकी आहे. ही रूमची बेड बॅक येणार आहे. इथं बेड येईल इथून असा मोठा बेड आणि वॉर्डरूम. हा पूर्ण ह्या भिंतीवरती पूर्ण वॉर्डरोब येईल. वॉर्डर. बाथरूम बघायचं. बाथरूम पण खूप मोठं आहे. अटॅच वाला इथे. इथे सेपरेट नाहीये. माझा पाय भरला हो. हे पाणी, हे पाणी भरून ठेवतात का असंच? हा. हे छोटा स्विमिंग पूल बनवला काय? तर हे आहे. हे बरंच मोठं आहे तसं, कारण की मिक्स मध्ये आहे ना, ते असं सरळ आहे. तर भरपूर मोठा ते स्पेस आता आहे. असं वाटतं एकदा झाल्यावरती प्रॉपर. हा, आणि इथे मिरर येणार एकदम छानसा असा मस्त. इथे मिरर, बेसिन. हा वाला एरिया मला जास्त आवडला, हा वाला, कारण की इथे शूटिंग साठी जे बनणार आहे ना, माझ्या डोक्यामध्ये कसं आहे तो बघा, मी तुम्हाला फोटो दाखवतो. तुझ्या सगळ्यात फेवरेट वाला एरिया आता येऊ राहिला की तुला सगळं सगळ्यात टॉप वाला एरिया माझा हे वाला आहे. हा वाला. ही आहे एवढी मस्त मस्त मोठी मोठी अशी बाल्कनी. मला मोठी बाल्कनी खूप जास्त आवडते, कारण की सगळी फॅमिली अशी इथं बसणार आणि इथं मस्त पैकी मस्त सगळे जेवण करणार किंवा मग संध्याकाळचं सगळे बसून असं गप्पा वगैरे मारणार आणि मेन हा बघा, हा व्ह्यू एन्जॉय करणार है ना. कसलं भारी वाटतं तू एकदम. जशी बोलली होती ना ग्रीनरी, तसं आपण इथं असे छोटे छोटे झाडं पण लावणार आहे. येस, ते भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, कारण की आणि इथं हा पूर्ण असे एरिया झाड येणार. बाल्कनीचा एरिया बघ फक्त. किती मोठा आहे बघा एरिया पूर्ण हा. इथून सगळे असे मस्त मोठे मोठे झाड येतील आणि सोफा वगैरे पण आम्ही थोडेसे लावणार आहोत साईडला. असे सोफा सेटिंग वगैरे करणार आहेत. खूप आणि म्हणजे मस्त. म्हणजे आपल्याला काही रील्स बिल्स काढायचे असले किंवा काही प्रमोशन्स असले किंवा काय असलं, सगळं इथं त्याचं होणार shoot सगळं इथं तुम्ही आउटडोर आणि ते बॅकला, कारण की बॅकला ना इथे ज्या खिडक्या आहेत ना, इकडे बघा, ह्या मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. हा बॅक वाला सीन असेल. हा पूर्ण असं खिडकीचा जो आहे ना, पूर्ण असं ते एकदम ग्लासवाले, फीलच वेगळं असेल पूर्ण. माझा हा फेवरेट एरिया आहे, एकदम फेवरेट जागा आहे, एकदम फेवरेट है ना. ज्यावेळेस आपण सगळे फॅमिली इथं बसू तेव्हा किती मज्जा येईल ना, किती मस्त वाटेल. हे काय आहे? लाईटीचं कनेक्शन घेतलेलं आहे. तर बघा इथं बॅकग्राऊंडचं सीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर बाल्कनीज बघा ना किती मोठी आहे. आज ही जेवढी बाल्कनी आहे ना, तेवढं आमचं जुनं घर होतं. तेवढ्याशा घरामध्ये आम्ही सगळे राहायचो, एवढ्या छोट्याशा घरामध्ये. घर तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहेत, तुम्ही पण म्हणता की खरंच. आणि आज एवढं मोठं घर झालंय ना, हे बघून म्हणजे मला तर विश्वास नाही वाटत आहे की हे माझं घर आहे. कारण की म्हणजे स्वप्न तर खूप बघितले, पण हे ज्या वेळेस आता एक कम्प्लीट झालंय ना, त्यावेळेस म्हणजे मला काहीच बोलूच नाही वाटत आहे. म्हणजे काय बोलू, मला काही समजतच नाही आहे. खूप म्हणजे खूप जास्त भारी वाटतंय, खूप जास्त. चल आता थोडंसं भारीपणा कंप्लीट झाल्यावर पण ठेव, एवढंच खुश नको. आता आम्ही तुम्हाला पूर्ण झाल्यावर तर बापरे एकदम जन्नत. आता वरती पण खूप मोठं अशी हा, अजून इथून हे नाही झालंय, कारण की वरती जायला आपण कुठून बनवणार, एका साईडनीच ना. हा, या साईडनी बनवणार आहे आपण वरती जायला. तर आता वरती जायला काही आहे नाही. मी तर जाऊ शकतो, पण हिला नाही घेऊन जाऊ शकत, म्हणून तुम्हाला नेक्स्ट वरती पण आम्ही प्लॅन केलेला आहे. तेवढ्या एरियामध्ये आम्हाला पूर्ण अशी मॅट टाकून तिथं पण एक छोटासा शेड बनवायचा आहे आणि वरती अशी पूर्ण झाडं लावून असं तो पण स्पेस आम्हाला युटिलाइज करायचा आहे शूटिंगसाठी. यस. तर ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा पूर्ण कम्प्लीट होईल, जेव्हा जसं आम्ही होम टूरचा जेव्हा ब्लॉग देऊ त्यावेळेस दाखवू. चल. सो मग कसं आता वाटतंय तुझं तुम्हाला mainly- आमचं घर? mainly आता हिची एक्साइटमेंट का बरं एवढी आहे काय नाही, त्याचं मेन कारण तुम्हाला दाखवतो. हिचं जुनं घर ते एकदा तुम्ही बघितलं ना, मग तुम्हाला समजेल की का. आता तुम्ही म्हणता एकदम नॉर्मली घर ते काय आहे त्याच्यात एवढं असं सगळेच बांधतात, पण
काय आहे, जे पहिलेचे जे नाही हो, कसं सगळेच बांधतात अहो, किती लोकांचं ड्रीम असतं घर. युजली सगळ्यांकडे घर असतं, पण आता ज्या घरामध्ये आपण पहिले राहत होतो त्याचं किती स्पेस होतं काय, त्याच्यातून इथे शिफ्ट होणं लय मोठं ट्रान्झिशन आहे, म्हणून त्याच्यामुळे एक्साइटमेंट असते. येस, ते आता आपण त्यांना दाखवू. चला. तो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मला आता असं वेगळं वेगळं कस तरी वाटतंय हो, असं जुन्या घरी चाललोय नाही का. कारण की सगळं आठवतंय मला, कसे आम्ही राहायचो आणि कसं सगळ्या गोष्टी. सो चला बघा, हे आहे माझं जुनंवालं घर. किती छोटस घर वाटतंय आता बघा ना, म्हणजे छोटं पण म्हणजे आमचंच होतं, भारी होतं. पण आता ते घर आता एवढं मोठं तुझ्या झालं. लहानपणीच्या सगळ्या आठवणी आता इथे जुडलेल्या असतील, छोटं का असं ना, आठवणी हम्म, सगळ्या जुडलेल्या असतील इथे. खूप जास्त खूप जास्त. हे बघा, हे जुनंवालं बाथरूम आहे, सिंगल छोटस बाथरूम बाहेर. आणि ही छोटीशी अशी बोळ जी घराकडे जाते. आणि हा बाहेर असा पत्र्याचा शेड आहे, असंच नॉर्मल म्हणजे बनवलेला नाही का. हा, हे इथं आमची तुझ्या चूल बहुतेक वगैरे व्हिडिओज मध्ये पण थोडस इथलचे सीन आहेत मागचे जुने व्हिडिओज खूप मध्ये. जुने जुनेवाले, एकदम जुने, भरपूर जुने. सो मग इथे चूल वगैरे, आम्ही भाकरी वगैरे इथे टाकायचो. चूल सगळं इथं चूल असायची. हो, आणि इथं मग चिकन बिकन कधी कधी भाजायचं पण असलं बनवायचो किंवा आम्ही चुलीवर, जेवण वगैरे बनवायचो आणि मग सगळे बसायचो इथे जेवण तुझं करायला. इथं एक छोटा डॉग होता ना रे, तो कुठे आहे? तो मेला वाटतं, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता नाही का, खूप चांगला होता तो. मग आता समोरून असे पत्रे वगैरे कसं दिसतंय. तुला असं सगळं आठवत नाही का रे, असं सगळं खूप जास्त आठवतं, कसं तुमच्या काय नाही आठवणी? आठवणार म्हणजे. मला सगळे जुने दिवस आठवतात आहे की कसे आम्ही एवढ्या छोट्याशा घरात एवढे सगळे जण राहायचो. आता तुम्हाला आतमध्ये दाखवते बघा की किती छोटं घर आहे. या, हे आहे आमचं एक सिंगल छोटस रूम, जिथे किचन सुद्धा सेपरेट नाहीये. किचन पण इथेच, आणि इथे आम्ही सगळे झोपायचो. किचन इथे, आणि हे सगळं बाकीचं इथे कपडे वगैरे ठेवायला जागा असायची. पलीकडे आंघोळीचं बाथरूम, आणि हे बघा छोटासा आरसा. आणि हे आहे माझं छोटस जुनं घर. इथून पाणी गळायचं आठवतं का तुला पत्र्यातून? हे बघा, इथंच नाही, हे बघा इथं पण, हे बघा तिथे तिथं पॅकिंग केलं ते मागची वाली साईड, ते पलीकडची साईड. हे बघा इथे फॅनच्या इथे वरती, म्हणजे लिटरली पाऊस आला ना तर पत्र्यातून पाणी गळायचं. इथं आम्ही सगळेजण राहायचो, इथेच झोपायचो असे. हे बघा इथे सगळे सोबत इथेच झोपायचो, ना सेपरेट रूम ना सेपरेट किचन. इथंच जेवण करायचं आणि इथंच झोपायचं. एवढ्या छोट्याशा रूम मध्ये आम्ही राहायचो. आणि आता गॅलरी एवढी मोठी आहे. स्वप्न बघितले पाहिजे खरंच. खरंच बघितले पाहिजे. जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाही ना, तोपर्यंत आपण त्या गोष्टींमागे पळत नाहीत. घबराडू नको. अय येडे. खूप हालाचे दिवस काढलेले आहेत, खूप जास्त. गरिबी खरंच खूप वाईट असते. घबराडू नको. मला तुम्हाला एक गोष्ट खरंच खूप सांगूशी वाटते सगळ्यांना, म्हणजे असं शेअर करूशी वाटतं की गरीब जन्माला येणं, आमिर जन्माला येणं हे आपल्या हातात नसतं. पण मरण्याच्या अगोदर खरंच माणूसाने गरीब नाही मिळलं पाहिजे, आमिरच होऊन काहीतरी एकदम मोठा अचीव करूनच गेलं पाहिजे. कारण की जे आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केलेले असतात, आपण लय म्हणतो पैसा काय नसतो काय नसतो, खूप पण मॅटर करतं, खूप कारण की मॅटर करतं. खूप जे आई मॅटर वडील करतं. आपले कष्ट करतात, हो, गरिबीतून आपल्याला वरती आणतात, गरिबीतून आपल्याला मोठं करतात किंवा काय, त्यांचं आपण खरं तर काहीतरी त्या सगळ्या गोष्टींचं आपण त्यांना फळ 100% दिलं पाहिजे. आणि त्यानंतरच आपण शांत बसलं पाहिजे. तोपर्यंत आपली धडपड, आपलं जे काही गोष्टी आहेत ते चालूच पाहिजे. हे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात. आणि तुम्ही खरंच हातपाय मारायला आता ह्या छोट्या घरापासून त्यावेळेस ते मोठ्या घराचं जर स्टार्टिंगला कोणी विचार केला असता तर ते पॉसिबल बिलकुलच नव्हतं.
पण काम करणं म्हणजे थोडं 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 चालू करणं, धडपड चालू ठेवणं, ह्याच्याने माणूस कुठल्या कुठं जाईल. कष्ट केल्याने, काबाड कष्ट केल्याने माणूस कुठल्या कुठं जातं. हे हे खरंच उदाहरण आहे तुमच्या समोरच. हो, खरंच म्हणजे तुम्ही खूप काही अचीव्ह करू शकता. फक्त तुम्हाला काबड कष्ट करावं लागतं. बाकी काही नाही. तुम्हाला तुमच्या हिश्श्यामधलं जेवढं काय आहे ते 100% भेटणार म्हणजे भेटतं. भेटणार. चला आता अजून एक गोष्ट सांगायची आहे जी इम्पॉर्टंट आहे. ती आता आपण तिकडच्या परत घरी जाऊया आणि मी तुम्हाला ते सांगते की ती काय गोष्ट आहे. चला चला, बाय बाय जुनागड. हे माझं घर असून सुद्धा मी इथं राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की हे माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे. तर मग ये ना आजी, हिला हिला लगेच आताच रडू यायला लागले. ते बघ फोन पण खाली पडला, दे इकडं. तर हे माझ्या मम्मी पप्पाचं घर आहे. आणि कसं वाटतंय मग आपलं घर झालं तर. मग लग्नाच्या आधीपासून म्हणजे आमचे स्वप्न असे होते. आणि म्हणजे आधी आम्ही त्याच घरात राहायचो सगळे. आणि पप्पांना आम्ही आणणार होतो वरती, पण पप्पांना चालता येत नाही ना व्यवस्थित, असं म्हणजे चढता येत नाही वर. मग त्याच्यामुळे पप्पांना वरती नाही घेऊन आलो. ते बघ तुझं काय रडायचं चाललंय बघ. रडायला लागेल लगेच. लगेच काय रडते. रडू दे त्यांना आठवतंय सगळं एकदम असं. तर खरं तर आजूनी आणि रेश्मानी खूप एकदम रात्रंदिवस कष्ट करून हे घरासाठी सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी उभे केलेले आहेत. तर राजू कसं वाटतंय आता तुला? तुझं घर एवढं एकदम वरती आलंय, सगळ्या गोष्टी थोड्या दिवसात होऊनच जाईल. एकदम भारी वाटतं कारण की रोज इथं पाणी मारतो एक लगेच इथून तर ते घर जुनं घर समोरच दिसतं ना. मग ते जुने दिवस सगळे समोरच दिसतात की एवढ्या बाल्कनी एवढं घर ते होतं आणि तेवढी आपली बाल्कनी आणि घर एवढं मोठं आहे म्हणजे खूप चांगलं वाटतं. आधी म्हणजे कसं लोकांचं पण गैरसमज कसं की लोक पण नाव ठेवायचे ह्यांनी काही कमवलं नाही काय नाही यांचं घर नाही. नातेवाईक शेजारी मग आता पाजारी हे नाव घर बांधलं तर ठेवायचं. अजून थोडं चांगलं वाटतं आणि नातेवाईक पण अजून जवळ सगळे यायला आता लागले. नाव काढायला लागलेत. आणि आणि मेन आणि हा मेन हा गोष्ट पॉइंट काय म्हणला बघा ना तो, एक आता ना मिनिट सगळे एक जवळ मिनिट यायला लागलेत. एक मिनिट मेन यांचे जे मम्मी पप्पा आहेत, यांनी यांच्या टाइम मध्ये एवढे कष्ट केलेले आहेत. यांना खूप म्हणजे खूप खूप जास्त आम्हाला बॅक केलं. स्टोरी माहिती आहे खूप. कसं त्यांनी पण असतं, खूप पण कष्ट करून यांना पण मोठे कधी केलं, कधी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचं फळ आता दोन्ही पोरांनी असं मला आम्ही वाटतं त्यांना की दिलं. दिलंय होय मम्मी. आणि अजून पुढे भरपूर देत राहणार. मेन म्हणजे त्यांनी पण खूप कष्ट केले, पण कधी कधी काय असतं, माणसाने खूप कष्ट केले ना पण तरी कधी कधी यश नाही भेटत. पण आम्हाला आमच्या डोक्यात होतं की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायच्यात. मग अजून आम्ही ठरवलं की आम्ही ह्या सगळ्या आईबापाच्या स्वप्न पूर्ण करणार आणि एक दिवस ह्या गोष्टी करून दाखवणार. आणि आज तो दिवस आहे. आज आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करून दाखवल्या. आज सगळे भावकीमध्ये सगळीकडे नाव काढतो. होय आजू? बरोबर. खूप भारी वाटतं आम्हाला, खूप म्हणजे खूप. मग आता काय, आता 100 वर्ष जगायचं टेन्शन घ्यायचं नाही काय. आता इथं चांगले मस्त, दिवस आलेले इथं आहे, आपण सगळं सगळे बसत जाऊ, सगळे तुझे 2-2 जावई मस्त, आम्ही सगळे येत जाऊ आहे ना. आणि इथंच बसून आज मस्त. माझ्या दोन्ही लेकरांनी स्वप्न पूर्ण केले. माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं मी बंगल्यात बसणार म्हणून. एक दिवस सुद्धा स्वप्नात आलं नाही. हे पण आम्ही अचानक स्वप्न असं बघितले घडल्यावानी. होते की आम्ही आमच्या आई बापांना एवढं मला सगळ्या गोष्टी नातेवाईक कम्प्लीट सगळे करू. म्हणायचे घर नाही राहायला, किती अवघड परिस्थिती आहे तुझी. आम्हाला कोणी विचारित सुद्धा नव्हते त्या टायमाला. म्हणायचे तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही गरीब आहे. पण माझ्या नशिबाला माझे लेकरं चांगले म्हणजे गुणवान भेटले मला, म्हणून माझं नशीब फुललं. अशी गोष्ट आहे. तर सगळ्यांनी असंच आपल्या घरच्यांची इच्छा असू, आपल्या स्वतःची इच्छा असू, अशाच कम्प्लीट केल्या पाहिजेत. आणि म्हणजे खरंच आणि स्वप्न बघितले पाहिजे आणि ते पूर्ण जरूर होतात. आणि स्वप्नांसाठी तेवढं म्हणजे धडपण स्वप्नात पण सुद्धा केली नव्हतं पाहिजे. की घर होईल म्हणून कधी. तर एक दिवशी आता पुढचा व्हिडिओ असा असेल की थांब म्हणजे थांब थांब, फायनल पुढचा व्हिडिओ तर व्हिडिओ येईलच. पप्पांचं फुटेज दाखवू का? खाली पप्पा बसले. दाखवा ना. पप्पांना वरती नाही येत आहेत. पप्पा क्लोजअप करा, हाय करा. हा दिसताय दिसताय, क्लोज करा ना. दिसतंय का पप्पा? बघा तिथं बसलेले आहेत. रेशमाचे पप्पा आहेत. पप्पांना थोडस पायांना थोडस त्यांना प्रॉब्लेम आहे ना, पायाचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे वरती नाही येत आहेत. कसा भारी दिसतोय का आम्ही इकडून लांबून? बस कर किती करायचं नाही. हे अगे ते बाईचं काय चाललंय काय माहित. बस करा आता, चल. तर हे आमचं घर. इथे लहान लहान खेळायचे माझी रेश्मा आजी, सगळे दिवस आठवतात.
शांत बस, बस आता रडू नको. आता हसून खेळून जागायचे दिवस आहेत, मस्त जागायचं हसून खेळून. आणि तू पण काय रे, एकदम जीव लावायचा आई बापांना काय. राहतो ना. तेच, कारण की दोघी आम्ही दोन्हीकड, त्याच्यामुळं कसं आई बापांना जीव लावायचा मस्तपैकी, त्यांना टेन्शन नाही द्यायचं. त्यांनी आपल्याला लई कष्टाने मोठं केलेलं आहे, हे आपण त्या गोष्टीची जाण ठेवायची असते. ह्यो तसं याने काय मम्मीला भांडला ना तिकडूनच येईन मी, कारण ही मोठी बहीण आहे ना, दांडच घेऊन येईन, तू टेन्शन नको घेऊ. बस कर रडायचं मम्मी. आठवतं रे अशा गोष्टी, कसं असतं मग मनातून जा, म्हणजे असं डोक्यात समोर दिसतं ना रे सगळ्या, आपल्या सगळ्या गोष्टी अशा डोळ्यासमोर असतात नाही का. सो मग चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक करा, असं सगळे प्रेम द्या. आणि तुम्ही पण तुमचं असं ज्यांचे काय ड्रीम हाऊस बाकी असतील कम्प्लीट करा, है की नाही. चलो बाय बाय. पार्टी ना आता डायरेक्ट पूर्ण झाल्यावर. हा कम्प्लीट झालं त्यावेळेस तर मग पूर्ण प्रॉपर दाखवूयात. ओके चलो बाय बाय. चल.